मावळच्या शेतकऱ्यांनी 2011 साली पवना धरणातून थेट पाईपलाईन करून पिंपरी चिंचवड शहराला जर बंद पाईपलाईनद्वारे पाणी नेलं तर आमच्या शेतीला पाणी मिळणार नाही आणि पिंपरी चिंचवडच्या पश्चिमेला असणाऱ्या जी छोटी छोटी गावं आहेत त्यांना पिण्याच्या पाण्याचा सुद्धा वानवा निर्माण होणार आहे। आणि म्हणून पिंपरी चिंचवड शहर असो किंवा आणि कुणी असू दे, पिण्याच्या पाण्याला आमचा विरोध नाही, परंतु ते नदीतून प्रवाहित करून घेऊन जावं। कारण मुळामध्ये पिंपरी चिंचवडची गरज आहे 11 TMCची आणि मृत साठा वगळता पवना धरणामध्ये पाणी उपलब्ध होतं फक्त 9 ते 9.5 TMC। पण हे सगळं पाणी जर का बंद पाईपलाईनमध्ये गेलं तर पवनाकडची शेती बेचिराख होईल, छोट्या मोठ्या गावांना पिण्यासाठी पाणी मिळणार नाही। म्हणून आवश्यक कोयना बारमाही प्रवाहित ठेवावी आणि त्यातून पाहिजे ते पाणी घ्यावं अशा प्रकारची भूमिका मावळच्या शेतकऱ्यांनी घेतलेली होती। आणि 2011 साली मोठं आंदोलन केलं, 3 शेतकऱ्यांचा गोळीबारामध्ये बळी गेला। त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे नेते, स्थानिक नेते सगळे त्या आंदोलनात शेतकऱ्यांच्या बरोबर होते आणि आज त्याच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा आग्रह आहे की बंद पाईपलाईन केली पाहिजे, कारण 1800 कोटी रुपये खर्च झाल्याशिवाय टक्केवारी मिळणार नाही। आणि म्हणून या टक्केवारीच्या हव्यासापोटी आज पुन्हा एकदा बंद पाईपलाईनचा आग्रह धरला जातो। ज्या देवेंद्र फडणवीसांनी आमदार असताना मावळच्या गोळीबाराच्या प्रश्नावर विधानसभा दणाणून सोडली होती, तेच देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री झाल्यानंतर आढावा बैठक घेतात आणि लवकरात लवकर बंद पाईपलाईन चालू करा अशा प्रकारचा आदेश देतात। हे हास्यास्पद आहे। एवढंच नव्हे तर पवना धरणाच्या परिसरामध्ये अनेक अवैध बांधकामं झालेली आहेत। ग्रीन ट्रिब्युनचा नियम डावलून हरित लवादाच्या नियमाच्या बाहेर जाऊन पवनाच्या म्हणजे प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सुद्धा बांधकामं झालेली आहेत आणि याची चौकशी व्हावी म्हणून तत्कालीन आमदार आणि आत्ताचे माजी आमदार बाळा भेगडे यांनी उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली होती। ती याचिका वरून दबाव आणून त्यांना मागे घ्यायला कुणी भाग पडलं, याही प्रश्नाचं उत्तर मावळच्या शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे। आणि त्यामुळं पवना धरण पूर्ण होऊन 57 वर्ष झाली। मी आजच जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनाही भेटून आलेलो आहे। 57 वर्षामध्ये पवना धरणातल्या जवळपास 600 लोकांचं पुनर्वसन अजून झालेलं नाही। त्यावेळचे 600 लोक आज कदाचित त्यांची कुटुंब वाढून 2000च्या आसपास झालेली असतील, कारण 57 वर्षापूर्वी एकूण 1200 बाधित कुटुंब होती, त्यातल्या फक्त केवळ 400 लोकांचं 400-450 लोकांचं पुनर्वसन झालं, बाकी तसंच प्रलंबित आहे। 57 वर्षे त्यांना न्याय मिळालेला नाही। आणि असं असताना ते पुनर्वसन राहिलं बाजूला, परंतु धरणाचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर जी अतिरिक्त जमीन होती ती मात्र त्या प्रकल्पग्रस्तांना देण्याच्या ऐवजी, मूळ मालकांना देण्याच्या ऐवजी अनेक उद्योगपतींना फार्म हाऊसेस बांधण्यासाठी त्या ठिकाणी या जमिनी दिलेल्या आहेत। त्याच्यामध्ये जमिनीचा मोठा घोटाळा झालेला आहे। शिंगाणे या नावाचा कोण आहे मावळचा माणूस, त्याला एवढी जमीन कशी मिळाली? आणि अगदी पवनापासून वाढवणपर्यंत सारा डोंगर पट्ट्यामध्ये अदानी कसं काय घुसले? आणि आजही जी काय जलसंपदा विभागाकडे असणारी जी काय जमीन आहे ती अदानीलाच भाडेपट्ट्याने देण्याचा घाट का घातला जातोय? या साऱ्या प्रश्नाचं उत्तर मावळच्या शेतकऱ्यांनी दिलं पाहिजे, कारण मावळच्या शेतकऱ्यांनीच, त्यांच्या पूर्वजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना ताकद देऊन या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं रयतेचं राज्य निर्माण करण्याचा पाया घातलेला होता। आणि त्याच मावळच्या शेतकऱ्यांच्यावर आज भीक मागण्याची पाळी आलेली आहे। आणि म्हणून ही कैफियत घेऊन त्यांनी 90 दिवसाची मुदत दिलेली आहे। म्हणून 2 ऑक्टोबरला महात्मा गांधींच्या जयंती दिवशी ज्या ठिकाणी गोळीबार झाला तिथून ते पवना धरणापर्यंत त्या मावळ प्रांतातील सर्व शेतकऱ्यांना घेऊन एक लॉंग मार्च आम्ही काढणार आहोत।
आणि पवना धरणामध्ये जलसमाधी घेणार आहोत. या आंदोलनामध्ये मी स्वतः उतरणार आहे.